आहे का अशी तुमची 4 दिवस पुण्याला राहून आलेली मैत्रीण? अगं तुला तर पुण्यात दिलं होतं ना ग? हो, मी पुण्यातच सेटल आहे आणि मी पुण्यातच असते. आता इकडे मम्मीकडे आले होते ना, तर शेतामध्ये चक्कर मारायला चालले होते. हा 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 हा. हो आणि तुझ्याकडे तर ते आयफोन का काय होता तसला होते ना ग तू? हो, आहे ना माझ्याकडे आयफोन. ऍक्च्युअली तो चार्जला लावलाय मी घरी, सो आणला नाहीये इकडे. आणि ते सोन्याचं काहीतरी गंटन का काय केलं तर पाठीमागं स्टेटस ठेवलं होतंस. हो, ते माझंच आहे. तुम्हाला वाटेल कुणा शेजारच्या पादारच्या तर घालून स्टेटस ठेवला असेल. ते माझंच आहे स्वतःचं. माझ्या नवऱ्याने मला 4 तोळ्याचं गंटन केले. आणि कुठे ते? ते इकडं कसं ना, खेडेगावामध्ये चोरं वगैरे असतात ना, सो मी तिकडे माझ्या सासूजवळ ठेवून आले इकडं. आणि हातातल्या बांगड्या बिंगड्या? हो, मला सोन्याच्या बांगड्या आहेत माझ्या नवऱ्याने केलेत ना, सोन्याचे कडे केले ते हा प्युअर सोन्याचे नसतात का हा. ते पण तिकडेच ठेवून आले ना. हा, हा. ऍक्च्युली माझी गाडी कुठे आहे यार? माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केलेली BMW. मी कुठून परदेशात नाही आलो, मला सगळं माहिती. तुझ्या नवऱ्याचा इडली वडा सांबरचा गाडा आहे छत्रपती शिवाजीनगर पुण्याला, त्या पुलाखाली. आणि सकाळ सकाळ तू त्याला पिठा आणून देतीस हे मला माहिती. पहाटे तुला 5ला उठावं लागतंय. 5 वाजल्यापासून सगळी तुला तयारी करून द्यावी लागते. तुझा नवरा संध्याकाळी सकाळी 7ला उठतो, 9 वाजता गाडा ढगली तो जातो, दिवसभर धंदा करीतो, 2-4 हजार कमवितो, घरी येतो. संध्याकाळी 6 वाजता तू सगळं आलेलं खरकटे भांडे बिंडे तुला धुवावं लागतं. तेच का?